माझ्या आळंदीतल्या मालकांनी गुरुवर्य यांना 700 वर्षापूर्वी पदवी दिली ना, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. किती मोठी पदवी. बरं ठीक आहे, माझ्यासारख्या महाराजांनी कोणाला काही म्हणलं तर कोण ग्राह्य धरणारे शब्द. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. माझ्या मालकांचा शब्द खोटा करू नका. फार मोठे आहात तुम्ही, फार मोठे. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारानं दिलेली पदवी तुम्हाला चिकित्सक राहा. नका काही पण ऐकू, चांगलं ऐकण्याची मानसिकता ठेवा. माणसाला तोंड असते. मी परवाल बोलून गेलो, हे एक तोंड आहे, हे एक तोंड आहे, हे एक तोंड आहे. चांगलं पाहायचं ह्या तोंडानं, चांगलं बोलायचं ह्या तोंडानं, चांगलं वाचायचं ह्या तोंडानं आणि चांगलं ऐकायचं ह्या तोंडानं. हे तीनच तोंड माणसाचा उद्धार करू शकते. त्याच्यातलं हे लय बदमाश आहे म्हणून तर कर्मकांडात डोळ्याला पाणी लावा म्हणतात. आहेत ना राजू काका? पाटील म्हणत नाहीत, पाटील पाणी लावा म्हणत नाहीत, डोळ्याला पाणी. हे लय भडवे आहेत दोघ जण, काही बी पाहतेत. विठाला विठाला चिकित्सक वृत्ती ठेवा. निरोप आला, गुरुवर्य जात राहिले. आकाश मार्गाने जाणारा रथ घेतला, सोबत काही ठराविक व्यक्ती घेतली. त्या स्थळाला रथ उतरला. सगळ्यांनी पाहिलं, जगाचा बाप आलेला आहे. गुरुवर्यांचं पार्थिव टेकलेलं होतं, प्रणाम केला. बाजूला जिचे 14 मान संपलेत अशी एक व्यक्ती बसलेली होती. 14 मान. या भारतीय संस्कृतीतील पवित्र महाराष्ट्राच्या मातीतील एखाद्या स्त्रीचा ज्या वेळेला पती जातो त्यावेळेला तिचे 14 मान हरण केले जातात. श्रुतीशास्त्राचा सिद्धांत आहे, कर्मकांडाचा सिद्धांत आहे, आपल्या पुराणाचा सिद्धांत आहे. अशी एक स्त्री बसलेली आहे. अंतःकरण त्या स्त्रीसाठी वाकलं. जगाचा बाप रडत होता. उद्धवाला विचारलं, प्रभू रडता? उद्धवा, ह्या पोटाची निगराणी केली रे या माईनं. ह्याची कपाळ पारख झाले. बघता बघता ते पार्थिव चौघांच्या खाली येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. काळ नाही सोडत कोणाला. स्वर्गीय मंगलाताईंना जावं लागलं. हे निमुटपणे कुटुंबातल्या लोकांनी सहन करायचं याच्याकरता सांगतोय. पार्थिव चौघांच्या खांदीवर. जिथं देव आलाय तिथं अंत्यविधी किती शिस्तीत असेल कल्पना करा. अशाच पुण्यतिथीच्या याच्या कीर्तनात काही काही नियम सांगता येतात. गुरुवर्य इतका कधी कधी अंत्यविधीला गेल्यावर मळमळ होते किंवा राग येतोय, असं वाटतंय तटतट बूट घालून आपल्या गाडीत बसून निघून जावा. इतका अमानुषपणा पाहायला भेटतो. उन्हाळ्याच्या दिवसात टायर टाकतात माणसं पेटवायला. उन्हाळ्याच्या दिवसात टायर टाकावा, डिझेलच्या कॅन टाकावा, राखेलच्या कॅन टाकावा. रामपाटील पोपटील हा अमानुषपणा आहे. ज्या कुटुंबातल्या व्यक्तीनं आपल्यासाठी चंदनासारखं शरीर घासलंय त्या व्यक्तीला तुम्ही टायर टाकून पेटून देता. बरं, असा कधी सिद्धांत ऐकलाय का लवकर जळाल्यावर मोक्षाला जाते? गणेश बाबा, असं कधी आहे का पुराणात? कधी पाहिलं का तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांनी? लवकर जर पेटून दिलं नाना तर त्याला मोक्ष भेटतोय? नाही ना. मग असा भेटलाच असता तर करंडवर फुकायला लागलीत ना. त्याला नाही वाईट म्हणता येईल. शेवटी तो आधुनिक पद्धतीचा अग्नी, त्याला वाईट कसं म्हणता येईल? पण हे टायर टाकणं, कुठं काही टाकणं, पेट्रोल टाकणं, काही टाकणं, कसं आपण काय किती 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 अमानुषपणा आहे. मला एक म्हणायचंय, जिथं देव आहे तो अंत्यविधी किती शिस्तीत असेल. चंदनाच्या लाकडावर पार्थिव टाकलं होतं. महाराज चंदन रडत नव्हतं, सुगंध रडत होता. सुगंध रडत होता. अगा मलया निळू बावनिया काया स्पर्शास्तितेम. त्या पवित्र ज्ञाती विद्वान शरीराचा स्पर्श बावनियाला झाला, मलया निळू चंदनाला झाला, बावनिया चंदनाला झाला. तर या चंदनातला सुगंध दरवळत नव्हता, रडत होता, सुगंध रडत होता. कारण कुठल्याही फुलाचा सुगंध ठराविक वेळेपुरता सुख देईल, पोट भरत नसतं. चंदनाचा सुगंध काही वेळेपुरता आनंद देईल, पोट भरत नसतं.
पण या लोकांकडून भेटलेला ज्ञानाचा सुगंध पिढ्याची पिढ्या सुधरत असतात, इतका मोठा सुगंध असतो. महाराज विश्वाच्या बापाला शिकवलंय, तो सामान्य सुगंध असेल, ते साधा ज्ञानाचा प्रकाश असेल. म्हणून चंदन नव्हतं रडत, चंदनातला सुगंध रडत होता. पार्थिवावर भडाग्नी नावाचा अग्नी टेकला, शरीराने पेट घेतला. थोड्या वेळानं बाहेर पडत असताना तिथून निघाले, जवळ आले. त्या मातेचं दर्शन घेत असताना तिने गोड अशा प्रकारचं हृदयाला आलिंगन दिलं. प्रभू आलात? आलो माय. एक बोलू का रे प्रभू तुला? काय माय? अरे विश्वातली सर्व सत्ता तुझ्या ताब्यात आहे रे प्रभू. एक करणं माझ्यासाठी, माझ्या जीवनात थोडीशी पलटी करणार आहे, अशी असं पान पालत करणार आहे. काय करायचं आहे? एकच काम करणं, हे गेलेलं वापस आण, मला त्याच्यावर टेक आणि कालांतरानं त्यांना ने करणं अशी पलटी. विश्वाच्या मालकाने स्वतःच्या पितांबराने गुरुमातेचे डोळे पुसले. नारायण वदे तू सादरे, वाचे नारायण वदे तू सादरे, वाचे नारायण वदे तू सादरे. धाकी दोषी कैसे डोळ्यात, धाकी दोषी कैसे डोळ्यात, वाचे नारायण वदे तू सादरे. गुरुवर्यांचा प्रतिज्ञा भीष्मांची. आणि 56 कोटी यादवापैकी एकही जिवंत राहणार नाही असा शाप पतिव्रतेचा. डोक्याला हात लावला, डोक्याला हात लावून वरच्याला सावध केलं. वरी कोण होतं माहिती का? काशीतले मालक. पिठेवरच्या मालकाच्या डोक्यावर कोण बसलेले? पंढरपुरातली टाळू पाहन महापूजा केल्यावर तो भगवान शिवजीची पिंड आहे. त्यांना सावध केलं. खाली उतरले, प्रभूला सांगितलं, प्रभू माझ्या प्रयत्नातून एकही वाचणार नाही आणि तुम्हाला तर शापत दिलाय, तुम्ही काही करू शकत नाहीत. सत्यलोकातल्या मालकाला विचारलं, त्यांनी सांगितलं, जन्माला घालणं माझं काम आहे. कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडके घडी तोरे, हे 3.5 हाताच्या उभ्या 9 छिद्राच्या टाक्या तयार करायचा कारखाना माझ्याकडे. याच्यात काय भरायचं? पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. हिनं शहाणपणा केल्यावर मळ्यात नेऊन फुकायचं शिवजीच्या हातात आहे. संहार कार्य. मी काही वाचू शकत नाही. आजपासून 3ऱ्या दिवशी सगळीची सगळी पोरं मारणार.
कर्म नो गहनोगती, काय देवाचं प्रारब्ध. त्या दिवशी एक वारकरी दर्शना करता आले. देवाच्या चरणावर डोकं ठेवलं, पण देवाचा चेहरा पाहिल्याच्या नंतर अप्रसन्न नको बाबा. हा आपण कशा करता खिन्न आहात, आपण का प्रसन्न आहात. भगवान तुमचा चेहरा पाहिल्याच्या नंतर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक जाते. आज तुमचा चेहरा प्रसन्न दिसत नाही. असा देवाला प्रश्न केल्यावर बाजूच्या अष्टनायिका रडत होत्या. अष्टनायिका 16,108 बायका होत्या ना देवाला. जाऊ द्या 16,100, पण 8 तर नावं तुम्हाला पाठ असावं ना. 8 जणीची, 8 जणी, 8 कोण होत्या. महाराष्ट्राच्या मातीतल्या वारकरी संप्रदायाशी संलग्न असलेल्या महिलांनी संक्रांतीच्या दिवशी, त्याच दिवशी वाण द्यावा. तिला किमान पंढरपुरातल्या मालकाच्या 8 पत्न्या पाठ असाव्या. नाही तर खपक्या गाडग, उसाच्या दिलप्या, वाळकाच्या उसऱ्या, आंबटखट बोर, हे कशाला करायची नाटक. ही सोंग. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही. पहाटे उठली कीच महादेव भिजवायली, त्याला सर्दी होईन. हो, मागच्याला पाणी घालू देईन. गडबड केल्यामुळं पुढचीच्या डोक्यात तांब्या घातला मागच्या बाईनं. दोघे कोर्टात. इथपर्यंत पांडुरंगा भागवताला गेली तर इतक्या भागवताच्या फोटोवर मंजुळा टाकल्या, भागवतकारच बुजला. हो, बैलगाडी भर मंजुळा, भागवतकार दिसत ना. ते वळवळ करू म्हणलं कुठे आहेत महाराज, म्हणला मला उपसा. हो, मंजुळात दाबला. काय नाही, देखावा नाही. आपला संप्रदाय देखाव्याचा नाहीच. आपला संप्रदाय कर्तव्याचा आहे. कर्तव्याचा संप्रदाय, देखाव्याचा नाही. हे बेगडी दुसऱ्या काळातच कोणाच्या ह्याच्यात असतील. इथं फक्त कर्तव्य चालतंय. हा, निष्ठा चालती इथं, देखावा नाही चालत. शाप दिला. तिसऱ्या दिवशी सगळी जातील. अष्टनायिकेपैकी एक जण उठली. तिनं त्या वारकऱ्याला विचारलं, महाराज यम सापडेल का. त्या वारकऱ्यानं सांगितलं, माझी माय, मी ज्याचं दर्शन घेतोय त्या मालकाचा नौकर यम आहे. यम कोणाचा नौकर आहे. पंढरपुरातल्या मालकाचा नौकर आहे. नौकर. आम्हाला घरच्या घरी बोलता येत नाही. तुम्ही बघा ना बोलून काय करायचं. माझ्या वडिलांकडनं मी सिमंतक नावाचा मणी आणला. तो 22.5 क्विंटल सोनं रोजचं देतोय. वाक्य ऐकलं का. 22.5 क्विंटल सोनं रोज देतो. रोज 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 8 भार 26,666 तोळे 8 मासे याचा एक भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो. बापाकडनं आणला. सत्रजिताची कन्या सत्यभामा, अष्टनायिकेपैकी एक. वारकऱ्याला सांगितलंय, हा मणी कायमचा चंद्र सूर्य येतोपर्यंत यमाला. पण यमाला म्हणा, आमचा दिवा लावायला एकच मुलगा वाचव. धनुबा एकच. देवाला 48,324 मुली होत्या. गरुड राजू काका, प्रत्येकीला 3 मुली झाल्या. 16,108 गुणिले 3 48,324 मुली. 1,61,081 मुलं. आणि सगळ्याची लग्न झाले. 56 कोटी यादव. एवढा मोठा परिवार. याच्यातलं फक्त एकच वाचवा आमच्या वंशाला दिवा लावण्यासाठी. यम बाजूला आला ना, आईसाहेबाचं दर्शन घेतलं. मला सोन्याची गरज नाही, मण्याची गरज नाही, धनाची गरज नाही, पण मी तुमचं ऐकून जर तुमचा एक मुलगा वाचिला तर परवाच्या दिवशी बाईनं माझ्याकडे पाहिलं तर यमाचाच बुक्का होईल. यमाचा बुक्का होईल. बरं, त्या बाईनं यज्ञ केला नाही, त्या बाईनं तपश्चर्या केली नाही, त्या बाईनं कुठली तीर्थयात्रा केली नाही. मला असं वाटतंय त्या बाईनं माळ घेऊन जपही केला नाही. त्या बाईनं एकच केलं, त्या बाईच्या नवऱ्याला जग दिसत नव्हतं, तिला दिसत असून तिनं पट्टी बांधली. तिची देवानी सांगितलं, आईसाहेब कोणाला सोनं पैसे काही देऊ नका. तुमच्या वंशातला दिवा लावायला मी एक जिवंत ठेवतो. गुरुवारी वारकरी म्हणले, वारकरी तुमच्यातली एक वारकरी व्यक्ती. किती दर्जा वारकऱ्याचा मोठा. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, महाराजाच्या पायाच पडू नका. पडायचं असेल तर वारकऱ्याच्या पडा. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. महाराज वारकरी चुका करू शकत नाहीत, महाराज करू शकतो हे वाड्यावर.
हो ना पप्पू पाटील, गुंड पाटील हे वाढणं महाराज काही करू शकते, वारकरी नाहीत करू शकत. राजू काका वारकरी वारकरीच असतो, वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, होता उत्तम चांडाळ, होता उत्तम चांडाळ, होता उत्तम चांडाळ. त्याचे पायी माझे कपाळ, 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 त्याचे पायी माझे कपाळ. साध्वी गंगाखेड निवासी जनाबाई माऊलींचं वाक्य आहे. उत्तम कुळातला एका चांडाळ कुळातला पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझे कपाळ. दर्शन घ्यायचं वारकऱ्याचं. वारकऱ्यानं सांगितलं आई साहेब तुमचा एक जिवंत ठेवतो. यम तनतनच करू लागला. कोण म्हणतंय? वारकरी म्हणले मी म्हणतो. कस काय जिवंत ठेवता? परवाच्या दिवशी पाय ना, मला कशाला विचारायला. वारकरी म्हणला गणेश बाबा तू आता कशाला तनतन करायला, परवाच्या दिवशी बघ ना तुला काय करायचं तर, एक जिवंत ठेव. बघतो म्हणलं. कोणाची बघू तू म्हणली? जिनं शाप दिलाय त्या बाईला तुला काही म्हणायची ताकद नाही, वारकऱ्याला काय बोलतो तू? सृष्टी दोनच लोकांना भीती गुरुवर्य. तुमचा माणूस आहे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. संहार झाला. तो प्रभास क्षेत्राचा समुद्र रक्ताने लाल झाला. सकाळी जसा कन्याकुमारीला सूर्य वरी आल्याच्या नंतर पूर्ण गुलाल उधळल्यासारखं वातावरण दिसतंय, तसा समुद्र रक्ताने लाल झाला. पंढरपुरातल्या मालकाची सगळी पोरं मेली. यम वारकऱ्याकडे आला. कोणता वाचीला? घरी गेल्यावर कळण म्हणले चल. आणि घरी आल्यावर वारकऱ्यानं नातू दाखिला. गुरुवर्य त्या नातवाचं नाव होतं वज्र. भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा पंढरपुरातल्या मालकाचा नातू वाचविला, त्याचं नाव वज्र होतं. यम असा आखाडाच. यमानं वारकऱ्याला विचारलं वारकरी कसं वाचिला? ते माझं मी ठरीन म्हणले. तुला कशाला ताण घ्यायचा, वाचिला आणि बस झालं. मारण्याची ताकद तुझ्यात आहे का? नाही म्हणे. सांगा न गुरुवरे कसं वाचिला? त्या वारकऱ्यानं सांगितलं जीवनभर पंढरपुरातल्या मालकाचं भजन केलंय, जीवनभर भजन केले. झोपड्यात राहतो तो तेव्हा भजन, एक टायमाची भाकरी खातो होतो त्यावेळेला भजन, वाटीभर पिठात पाणी मिठाचा खडा टाकून त्याची आंबील करून सगळ्या घरातल्या लोकांनी एक एक वाटी आंबील पेली त्यावेळेला भजन. शेवटी 4-4 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, समुद्राचं खारं पाणी पिऊन जगलो तरी भजन. आणि सोन्याच्या गावात राहतो तरी भजन, सोन्याच्या गावात राहतो तरी भजन. किती सोन्याचं गाव पप्पू पाटील? आज जगात असं एकच सोन्याचं गाव होतं की त्या गावातला मसनवाटा बी सोन्याचा होता. आणि देहूतल्या मालकांना प्रश्न केला, हे वाटेल ते तुमचे काम आणि तुमच्या घरी स्वतः देव यायचा, ही तुमची ताकद कशी जमायची? तुकोबरायांनी नाथबाबांनी श्रुतीला सांगितलं बाई या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आमच्याकडे ज्ञानच नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आमच्याकडे ज्ञानच नाही. कारण वारकरी संप्रदाय असा संप्रदाय चांगलं वागणाऱ्या स्त्रीला मोठं मानणार आहे. राज्य राणी व संपत्ती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, श्रुतीचा सिद्धांत आहे. 36 वर्ष देवनाथांच्या घरी पाणी भरायला राहिला, कपडे धुण्यासाठी राहिला, चंदन उगाळण्यासाठी राहिला, घर झाडण्यासाठी राहिला, वाटेल ते काम करू लागला. याच्या पाठीमाग गिरिजा काकीचा सुद्धा भक्तीचा पुरुषार्थ आहे. तुकोबरायाकडे राहिला, याच्या पाठीमाग जिजाऊ आई साहेबांचा सुद्धा भक्तीचा पुरुषार्थ आहे. म्हणून संसार रूपी रथाला जी चाकं असतात का ती सारखी असली पाहिजे. बैलगाड्या माहिती आहेत का तुम्हाला? पहिल्या आता तुम्ही मोठाली माणसं आहेत ट्रॅक्टरवर जगणारे, पण जुन्या माणसाला बैलगाडी कळती. बैलगाडी जर कानी झाली ना कानी, तर बैल रस्त्यानं असते तर चाकवरून चलत चाक. आणि येडपट हाणणारा असेल ते बैलालाच हाणतो. अरे सोंबळ्या, बैलाला हाणू नको रे, गाडी कानी झाली, गाडी सोड, डोंबाळ सोड, येठण ढिलं कर, इकून असा कासरा लाव कुणीला,
जरा चाळ काढ, मग डोंबाला आवड, मग कान निघत रे. बैलाला कशाला मारायला सुंबळ्या बैला? लय बैलाला कळतच नाही गाडी कानी झालेली. महाराज बैलगाडी कानी झाली तर बैल रस्त्यानं आणि चाक पवळीहून चलत, तर संसाराची गाडी कानी झाल्यावर कसं उलट ती? अख्ख्या पिढ्याची पिढ्या मातीत जात्यात. पती आणि पत्नी संसार रूपी रथाची चाक आहेत, ही खालीवरी होता कामा नये. महाराज तुकोबारायच्या संसारात फार मोठा सिंहाचा वाटा आईसाहेबांचा होता. 1425 गडी बापाकडं. तरी दुसऱ्याच्या रानातून पडलेली झाडाची खाली पडलेली उमर खायची गुरुवर्य. बापाचीतलं वैभव सांगितलं नाही. काय सामान्य पुरुषार्थ असेल? काय पुरुषार्थ असेल गिरिजा काकीचा? मालक पूजेला बसल्या पाणी भरणाऱ्या गड्याला आधी जीव घालायचे, आधी जीव घालायचं. आधी आधी श्रीखंड्या देव माहित होता का? आणि देव माहित असतं तर काम करू दिलं असतं का? तुम्ही आम्हाला करू देईनच. गाडी दमाने येऊ लागली तर 10-10 किलोमीटर आमच्या मागे गाड्या घेऊन ये माणसं संध्याकाळी स्टेशनला सोडायला. आम्हाला तर आम्ही ज्याच्या नावानं जगतो त्याला किती किंमत देताल तुम्ही आल्यावर? किती किंमत देताल? किती किंमत? निलेश रात्री बेरात्री घ्यायला येतो कुठं पण बस स्टॉपला. गाडी आली की या इकडंच कुठं काला असला की. तर देवाला काम करू दिलं असतं का नाथ बाबांनी? नाही नाही. महाराज आई साहेबांचा पुरुषार्थ आहे. त्या देवाला गडी असताना सुद्धा आधी जीव घालायचं. काय पुरुषार्थ महाराजा लोकांचा? तुकोबरायचे पावलं उमटले की जमिनीला कान लावायचा. जे पावलं विठ्ठल म्हणते ते पावलं तुकोबरायचे. शरीर किती नामी झालं असेल. मातीला पाय लागल्याच्या नंतर माती विठ्ठल म्हणती, त्यावरती शरीर किती विठ्ठल म्हणत असेल. गुरुवर्य महाभारतापैकी भजनेची पत्नी, पांडव भजने होते. पहाती पांडव अखंड वनवासी परी त्या देवाची आठवीती भजन करीत होते. यांची द्रौपदी नावाची पत्नी किती नामी किती नामी. अर्जुनाचे केस नुसते कृष्ण कृष्ण म्हणत होते, पण केस अंगावरचा खाली पडला की कृष्ण म्हणत नव्हता. द्रौपदीचं शरीर इतकं नामी झालतं की द्रौपदीने इंचारल्याच्या नंतर खाली पडलेले केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. म्हणून विराटाच्या घरी नष्टचर्या करत असताना जमा झालेले केस असे शेणानं जमा करायचे, शेण वाळवायचं, केस पेटून द्यायचे. गुप्तचराने जर उकांड्याला कान लावला तर त्या उकांड्यातून जर कृष्ण नाम आलं असतं तर इथं द्रौपदी असा निकष लागला असता आणि पांडवाचा अज्ञातवास सापडला असता. काय पुरुषार्थ असलो ज्याच्या डोक्याचे केस खाली पडल्याच्या नंतर कृष्ण म्हणते, त्यावरती तिचं शरीर किती नामी झालं असेल. ऐका या वारकऱ्याची परिस्थिती. ज्या वारकऱ्यांनी सकाळी पहाटे देवाची पूजा करत असताना झाडाकडे पाहिलं, शिवजीची पूजा चालू असली की त्या झाडानं पांढरी फुलं द्यावी. ऋतुपुष्पम प्राप्त हो ऋतुया स्थित समर्पयामि. काही कसं वाहता येईल? पांढरीच फुलं, पांढरीच फुलं. वातावरणानं तुळशी जर सुकली असेल तर पहाटेच्या वेळेला एक नुसतं सुक्त म्हटल्याबरोबर त्या तुळशीच्या मंजुळा फुलून येत होत्या. वाणीची ताकद किती मोठी असेल महाराज. वाणीनं प्रभरण केलेली रसोदीर्घाचे स्वर महाराज झाडा नाही सोडत. काळ नाही सोडत. किती मोठी सुदामदेव, केवढा पुरुषार्थ, केवढा पुरुषार्थ. एक पुरावा सांगतो.
धनुबा लोक जेवायचेत, है का नाही? वातावरणानं आपल्याला संधी दिली, त्याचा अतिरेकपणा नकोय. एक सांगतो फक्त पुरावा, लोक जेवायचेत. राजा कोणाला म्हणायचं? राजा. कोण राजा असतो? कोण? नुसता राजा कोणालाही म्हणता येईल. ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा राजा आश्रय 5 वर्ष त्याला मिळाला की तो ग्रामपंचायतचा सदस्य होत असतो. येणारा माझी राजा, तो ईशेशी भूती जाण. एका पावन स्त्रीचं पुण्यस्मरण आहे. कोणी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका, ही विनंती. विठ्ठल जय जय.